संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। बाबर। आदरणीय अध्यक्ष महोदय, 2024-25च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे। तुमच्या आणि या सभागृहाच्या वेळेचा मान राखून टू द पॉइंट मी फक्त बोलतो आणि मी माझा प्रश्न संपवतोय। बाब क्रमांक 37 व 38 पान नंबर 27 वरती पीक विम्याचा विषय आहे साहेब। माझी विनंती एवढीच आहे की पीक विमा देत असताना अवकाळीने जो पाऊस होतो ते पर्जन्यमापक यंत्र हे काही मंडल विभागांमध्ये बसवलेलं असतं। माझी या सभागृहाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून की ते प्रत्येक गावामध्ये ते उभं करावं, कारण त्या मंडलावरती पडणाऱ्या पावसावरती ते पीक विमा देण्यामध्ये परत कंपनी टाळाटाळ करत असते। बाब क्रमांक 41 पान नंबर 29 वरती आहे। RKVY मधून खानापूर तालुक्यामध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण आणि द्राक्ष आणि डाळिंब एक्सपोर्ट करण्यासाठी जी प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा उभा करण्यासंदर्भामध्ये या शासनाच्या वतीनं ती प्रयोगशाळा उभारावी ही माझी तुम्हाला विनंती आहे। कृषी यांत्रिकी योजनेचं लकी ड्रॉ गेले अनेक दिवस निघालेले नाहीत। माझी विनंती आहे की ते लवकरात लवकर लकी ड्रॉ त्या ठिकाणी निघावेत आणि किमान 2 लाख रुपयाचं अनुदान ह्या ट्रॅक्टरसाठी द्यावं अशी माझी विनंती आहे। पशुसंवर्धन विभागासाठी बाब क्रमांक 48 पान क्रमांक 33 वरती वेतनाकरता तरतूद केलेलं आहे, पण साहेब माझी विनंती आहे, मी पशुसंवर्धन विभागाचा सभापती जिल्हा परिषदेमध्ये काम केले। जिल्ह्यामध्ये आमच्या साहेब 40% जागाच रिक्त आहेत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मला असं वाटतं की पहिल्यांदा ही सगळी लोक भरली पाहिजेत आणि मग त्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याची तरतूद केली पाहिजे। बाब क्रमांक 45 पान क्रमांक 31 वरती राज्यातील गोशाळेतल्या सर्व देशी गायांच्या पालन पोषणासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे। साहेब खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये खिलार जनावर ही आमचा पेटंट आहे आणि ही जनावर टिकवण्यासाठी या ठिकाणी खिलार जनावरांसाठी संवर्धन व संगोपनासाठी केंद्र उभा करण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी माझी विनंती आहे। सौर कृषी पंपासाठी साहेब बाब क्रमांक 156 आणि पान क्रमांक 110 सौर पंपासाठी बोरची खोली साहेब ज्या ठिकाणी विहीर असते तिथून आमच्या शेतकऱ्यांची जमीन काय अंतरावरती असते, पाईपलाईन आमचं असणारं ठिबक आणि त्या बोरची खोली ह्याचा हिशोब केला तर मला असं वाटतं की त्या शेतकऱ्याला ती मुभा दिली गेली पाहिजे। त्याच्या एकरावरती त्याचं HP न ठरवता त्या शेतकऱ्याला मुभा देऊन त्याला लागणारं हॉर्स पॉवरची त्याला पंप द्यावा अशी विनंती करतोय। कंपनी हे पंप 6-6 महिने देत नाही, ते तेवढं कृषी पंप आणि सौर पंप लवकर देण्यासाठी विनंती करावी अशी माझी विनंती आहे। आणि ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर साहेब प्रकाशगड येथे मुंबईमध्ये अनेक प्रस्ताव आमचे प्रलंबित आहेत, ते प्रस्ताव जोडे आमचे लवकर मंजूर करून द्यावे। तुम्ही बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून ठिकाणी आभार मानतो साहेब। धन्यवाद। बाब क्रमांक 43 मध्ये कृषी विद्यापीठाचा साहेब माझ्या मतदारसंघामध्ये देशामध्ये 24,000 कंटेनर केळी एक्सपोर्ट होती, त्यातली 12,000 कंटेनर माझ्या माढा आणि टेंभुर्णी भागात नव्हती। 21,219 हेक्टर केळी लागवड आहे, तर केळी संशोधन केंद्र माझ्या इथं व्हावं आणि त्यासाठी तरतूद व्हावी। उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि तिथं मत्स्य व्यवसाय मोठा होतो। भुई समाजासाठी मार्केट आणि मत्स्य बीज त्या ठिकाणी सोडण्यात यावं। याचबरोबर दुग्ध व्यवसायामध्ये दादांनी आता 5 रुपये ते 7 रुपये अनुदान दिलंय, परंतु ते 10 रुपये अनुदान करावं असं सर्वांची शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यासाठी मत्स्य व्यवसायामध्ये साहेब माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आष्टी शेजारचा आहे, त्या आष्टी तलावावरती तिथल्या काही लोकांना मासेमारी करू दिली जात नाही आणि तो विषय देखील ठिबक सिंचन योजनेसाठी राज्यातील 1,77,000 शेतकऱ्याचे 700 कोटी रुपये साहेब माझ्या उद्योगमध्ये साहेब माझ्या MIDC चा प्रश्न मेंढापूर माझ्या मतदारसंघातील मेंढापूर येथे MIDC व्हावे व मोडलीम येथे आमची अधिसूचना निघाली आहे, परंतु त्या ठिकाणी 32-1 व 32-2 व्हावं। माझ्या मतदारसंघात साहेब ऊर्जा सीना माडा उपसा सिंचन योजना सुरू आहे, त्याच्या लाईट बिलाचा त्या ठिकाणी प्रश्न येतोय, तर कॅनलवरती 70 किलोमीटर कॅनलवरती जर त्या ठिकाणी आपल्याला सौर ऊर्जा पंप सोलार पॅनल टाकले तर त्यातून लाईटचा प्रश्न मिटेल। तुळशी मोडलीम या भागात 5 MVचा ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळं त्या ठिकाणी गेले 1 महिना झालं लाईट त्या ठिकाणी येत नाही। माडा आणि पंढरपूरसाठी पंढरपूरला 400 kV आणि माड्यासाठी 220 kVचं त्या ठिकाणी सबस्टेशन व्हावं तरच ह्या लाईटचा प्रश्न मार्गी लागेल। आणि या माध्यमातून साहेब आमच्या टेंभुर्णी आणि या भागातल्या शेतकऱ्याला यातून दिलासा मिळेल। मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद। शंकर जगताप। धन्यवाद अध्यक्ष साहेब।
2024-25च्या पुरवणी मागणीच्या संदर्भात चर्चाच्या निमित्तानं सहभागी झाल्याबद्दल. बाब क्रमांक 92 सार्वजनिक बांधकाम विभाग, पान क्रमांक 63 चिंचवड मतदारसंघातील पोलीस वसाहतीमधील जे काही कर्मचारी राहतात